नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण डेली करंट अफेअर्सची लेक्चरची सिरीज जी आहे ती बघत आहोत आणि आज आपण 20 फेब्रुवारी रोजीचे जे करंट अफेअर्स आहे तर त्याचा अभ्यास इथं करणार आहोत. मित्रांनो, लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपण काही बॅचेस सुरू केलेले आहेत. तुमच्यापैकी बऱ्यापैकी विद्यार्थ्यांची नावं मला त्या बॅचेसमध्ये दिसत आहे. ज्यांनी अजून जॉईन केले नाहीये त्यांनी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विजयश्री बॅच जॉईन करा. गट क पूर्व परीक्षेसाठी लक्ष्य बॅच आपण सुरू केली, ती तुम्ही जॉईन करू शकता. मित्रांनो, कंबाईन गट ब आणि गट क परीक्षेसाठी फाउंडेशन बॅच सुरू केलेली आहे पूर्व आणि मुख्य प्लस इंटरव्ह्यू साठी 2.0, तर ती तुम्ही जॉईन करू शकता. बघा, या ज्या बॅचेस असणार त्यामध्ये सगळेच असणार, लेक्चर, नोट्स, टेस्ट सिरीज, ठीक आहे. त्याचबरोबर फाउंडेशन बॅचेस मध्ये कंबाईनची जर असेल तर त्यामध्ये स्टेट बोर्ड प्लस आपण जर राज्यसेवेची असेल तर NCERT, स्टेट बोर्ड, हे दोन्ही बेसिक गोष्टी त्यामध्ये असणार आहे. गट ब मुख्य परीक्षेची बॅच देखील आपण सुरू केलेली यशस्वी बॅच, ती देखील तुम्ही जॉईन करू शकता. बघा मित्रांनो, हा आपला नोट्स पॅक आहे, तर हा नोट्स पॅक परचेस करू शकता ज्यामध्ये या सगळ्या विषयांच्या नोट्स तुम्हाला मिळून जाईल. तर लेक्चर सुरू करण्या अगोदर सगळ्यांनी आपलं ॲप डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, कारण तुम्हाला प्रत्येक लेक्चरचं नोटिफिकेशन इथे मिळतं. इन्स्टाचे पेज फॉलो करायला विसरू नका. सुरुवात करूया 20 फेब्रुवारी रोजीच्या करंट अफेअर्सला. बघा, अत्यंत महत्वाचा क्वेश्चन पहिलेच इथं, करप्शन परसेप्शन इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे किंवा भारताचं स्थान किती आहे? तर करप्शन परसेप्शन इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक आहे मित्रांनो 96. किती आहे? 96. आपण जर बघितलं तर भारत 180 देशांमध्ये 96व्या क्रमांकावर आहे. 2023 मध्ये भारताचा जो क्रमांक होता मित्रांनो तो होता 93वा. आता जर बघितलं तर फेब्रुवारी 2025 मध्ये 2024चा इथं अहवाल प्रकाशित झालेला आहे. 2024 वर्षामध्ये भारतामध्ये करप्शनची स्थिती काय होती त्यानुसार भारत जो आहे तो 96व्या क्रमांकावर गेलेला आहे. याचा अर्थ भारतामध्ये काय झालेला आहे तर भ्रष्टाचार वाढलेला आहे. भ्रष्टाचार जो आहे मित्रांनो त्यामध्ये वाढ झालेली आपल्याला बघायला मिळते. आता आपण जर बघितलं तर यामध्ये एखाद्या देशाला जर 100 गुण असेल तर त्या देशामध्ये भ्रष्टाचार नसतो, आणि एखाद्या देशाला 0 गुण असेल तर त्यामध्ये खूपच जास्त भ्रष्टाचार असतो. यानंतर जर बघितलं पहिल्या क्रमांकावर डेन्मार्क आहे, दुसऱ्या क्रमांकावर फिनलँड आहे, तिसऱ्या क्रमांकावर सिंगापूर आहे. सगळ्यात तळाशी दक्षिण सुदान आहे आणि हा निर्देशांक ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल संस्थेमार्फत दिला जातो. आता काही महत्वाचे निर्देशांक आणि त्यामध्ये भारताचं स्थान बघूया. जागतिक उपासमार किंवा जागतिक भूक निर्देशांक ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये भारताचं स्थान 105व. राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक 2024 मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे केरळ. ग्लोबल एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स जो आहे त्यामध्ये भारताचा क्रमांक 63वा, टॉपला आहे स्वीडन. ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स मध्ये पहिल्या क्रमांकावरचं शहर आहे व्हिएन्ना, ऑस्ट्रिया मधलं. आइसलँड जो आहे तो जागतिक शांतता निर्देशांक ग्लोबल पीस इंडेक्स मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. भारत पीस मध्ये 116व्या क्रमांकावर आहे. आपण जर बघितलं तर हवामान बदल कामगिरी निर्देशांक जो आहे त्यामध्ये भारत 10व्या क्रमांकावर आहे. पहिले 3 स्थान जी आहे ती खाली आहे. 4थ्या क्रमांकावर इथं डेन्मार्क आहे सगळ्यात टॉपला असं आपण म्हणू शकतो. जागतिक न्याय प्रकल्प वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट कायदा निर्देशांक जो आहे 2023 त्यामध्ये भारत आहे 79व्या क्रमांकावर. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक, ठीक आहे, प्रेस वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स यामध्ये नॉर्वे जो आहे तो पहिल्या क्रमांकावर आहे आणि भारत जो आहे तो 159व्या क्रमांकावर आहे. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स मध्ये भारत 129वा आहे. आइसलँड टॉपला आहे. प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक, ठीक आहे, तर इथं जर बघितलं तर भारत 39वा यामध्ये आहे. टॉपला USA आहे. पर्यावरण कामगिरी निर्देशांकामध्ये भारत जो आहे तर तो 176व्या क्रमांकावर आहे. टॉपला इस्टोनिया आहे. जागतिक गुंतवणूक अहवाल 2024 मध्ये भारत 15व्या क्रमांकावर आहे. टॉपला USA आहे. शाश्वत व्यवसाय निर्देशांक जो आहे त्यामध्ये भारत 23व्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंड टॉपला आहे. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक 39वा. आपण जर बघितलं तिथं स्वित्झर्लंड टॉपला आहे. तर ही काही महत्वाची निर्देशांक होती 2024ची, ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं परीक्षेमध्ये एखाद्या निर्देशांकावर 100% प्रश्न विचारला जाईल. 2025 मध्ये जागतिक युनानी दिवस जो आहे तर तो कधी साजरा केला जातो? आपल्याकडे जे पारंपरिक आपण म्हणूया की मेडिसिन वगैरे असतात किंवा औषध उपचार पद्धती आहे, मग ती योग झालं, सिद्धा झालं, युनानी झालं, आयुर्वेद झालं, तर यामधला युनानी जो प्रकार आहे मित्रांनो तर त्याचा जो जागतिक युनानी दिवस जो आहे तो 11 फेब्रुवारी रोजी सेलिब्रेट केला जातो. आणि कधीपासून सेलिब्रेट केला जातो? तो 2017 पासून हा युनानी दिवस जो आहे तो सेलिब्रेट केला जातो.
या वर्षीच्या युनानी दिवसाची थीम काय होती? तर इनोव्हेशन इन युनानी मेडिसिन फॉर इंटिग्रेटेड हेल्थ सोल्युशन द वे फॉरवर्ड अशी याची थीम होती. आपण जर बघितलं तर अजमल खान यांच्या जयंतीच्या दिवशी हा दिवस जो 11 फेब्रुवारी रोजी सेलिब्रेट केला जातो. युनानी औषध उपचार पद्धती जी आहे त्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी हा दिवस सेलिब्रेट केला जातो. यानंतर राष्ट्रीय खेळ जे 39व्या हंगामाचे आयोजन कोणतं राज्य करेल? तर राष्ट्रीय खेळाच्या 39व्या हंगामाचं जे आयोजन ते कोण करणार आहे? आपण 38वे जे काही राष्ट्रीय खेळ आहे त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. उत्तराखंडमध्ये आपण जर बघितलं आयोजित करण्यात आले होते. मोली हा शुभंकर होता. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी उद्घाटन वगैरे केलं होतं आणि आपण मध्ये विजेते वगैरे बघितलं होतं. सगळ्यात जास्त पदकं जी आहे ती सगळ्यात जास्त पदकं महाराष्ट्राने जिंकली होती, पण महाराष्ट्र सेकंड स्पॉटवर राहिलं होतं. आर्मी जे आहे त्याने पहिले स्पॉट मिळवलं होतं कारण सगळ्यात जास्त सुवर्ण पदकं त्यांनी जिंकलेली होती. मग आपण जर बघितलं ते 39वे राष्ट्रीय खेळ जे आहे तर ते मेघालयमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. कधी? तर 2027 मध्ये. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. उत्तराखंडमध्ये कोणते आयोजित करण्यात आले होते? तर 38वे राष्ट्रीय खेळ उत्तराखंडमध्ये आयोजित करण्यात आले होते. ठीक आहे, आपण जर बघितलं तर इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहे? पी.टी. उषा यांनी हा निर्णय जो आहे तो मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांना कळवलेला आहे. मेघालयची स्थापना 21 जानेवारी 1972 रोजी करण्यात आली होती. शिलाँग ही राजधानी आहे. कॉनरॅड संगमा मुख्यमंत्री आहे. CH विजयशंकरन राज्यपाल आहे. लोकसभेचे 2, राज्यसभेचे 1 आणि विधानसभेच्या 60 जागा आहे. लाहो, चाड सुक्रा, नोंगक्रेम हे नृत्य जे ते मेघालयचे फेमस नृत्य प्रकार आहे. आता भविष्यात ज्या काही स्पर्धा होणार आहे तर त्या कुठे होणार आहे ते आपण बघून घेऊया. ICCचा महिलाचा T20 विश्वचषक 2026 मध्ये इंग्लंडमध्ये होणार आहे. जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये जपानमध्ये होणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर जर बघितलं पुरुषांचा हॉकीचा विश्वचषक जे 2026 मध्ये बेल्जियम आणि नेदरलँडमध्ये होणार आहे. ICC पुरुष T20 विश्वचषक 2028 मध्ये ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडमध्ये होणार आहे. 35वे जे काही आपण म्हणूया समर ऑलिम्पिक जे आहे 2032 मध्ये ते ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. त्याचबरोबर बघा मित्रांनो त्याच्या अगोदरचे जे काही 34वे ऑलिम्पिक आहे समर ऑलिम्पिक ते अमेरिकामध्ये होणार आहे. ICC ODIचा क्रिकेट विश्वचषक जो 2027 मध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये होणार आहे. फिफा विश्वचषक जो आहे 2026 चा मित्रांनो तो कॅनडा, मेक्सिको आणि USA मध्ये होणार आहे. 20व्या आशिया खेळ 2024 मध्ये जपानमध्ये झालेले आहे. उन्हाळी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळ 2024 मध्ये फ्रान्समध्ये झालेले आहे. संरक्षण प्रकल्पांतर्गत 100% FDIचा लाभ घेणारी भारतातील पहिली कंपनी साब कोणत्या देशाची? तर साबवर कालच आपण प्रश्न इथं बघितला होता आणि मी तुम्हाला एक होमवर्क क्वेश्चन विचारला होता, त्याचं 1-2 मुलांनी उत्तर दिलेलं आहे. तर साब जर आपण बघितलं मित्रांनो स्वीडनची एक कंपनी आहे जी स्वीडनला संरक्षण साहित्य बनवून देते. आणि मग आपण जर बघितलं तर आपण संरक्षण क्षेत्रामध्ये 100% FDI जी आहे ती आता काही सेक्टरमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याचा जर लाभ जर घेणारी पहिली कंपनी बघितली तर ती साब आहे. आपण जर बघितलं मित्रांनो तर साबचं एक फेमस विमान आहे. काल मी तुम्हाला क्वेश्चन विचारला होता, फक्त एका मुलाने त्याचं उत्तर दिलेलं आहे. तर हे जे विमान आहे हे ग्रिपन विमान आहे. ठीक आहे, आजकाल भारताला सध्या 5th जनरेशन ठीक आहे 5th जनरेशन विमानाची खूप गरज आहे. ठीक आहे, आणि त्यासाठी वेगवेगळे लोक जे आहे वेगवेगळ्या कंपन्या ज्या आहेत त्या पुढे येत आहे. जसं की रशियाचं Su-57 आहे, अमेरिकेचं F-35 जे आहे. ठीक आहे, त्यानंतर हे ग्रिपन पण 5th जनरेशनचं विमान आहे. तर असे जे विमान आहे ते चर्चेमध्ये राहणार आहे इथून पुढं. अगदी UPSC ला मागच्या वर्षी क्वेश्चन विचारण्यात आला होता, काही ऑप्शन दिली होती, खालीलपैकी कोणतं विमान जे आहे ते 5th जनरेशनचं विमान हे आपल्याला विचारण्यात आलं होतं. त्यामुळे या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला इथं बघावं लागणार आहे. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. आपण जर बघितलं तर साब काय करणार आहे भारतामध्ये रॉकेट निर्मितीचा जो काही प्रोजेक्ट असणार आहे. ठीक आहे, जे मिसाईल निर्मितीचा जो प्रोजेक्ट असणार आहे तर त्यामध्ये ती पैसे इन्व्हेस्ट करणार आहे आणि त्यामध्ये भारताला मदत करणार आहे. मग त्यासाठी हरियाणा येथे कारखाना सुरू केला जाणार आहे. रॉकेट निर्मिती बरोबरच अँटी आर्मर, अँटी टँक, त्यानंतर बंकर, त्यानंतर जर बघितलं तर M4 रॉकेट लॉन्चर हे इथं तयार केले जाणार आहे. साब या कंपनीची स्थापना स्वीडनमध्ये 1937 मध्ये करण्यात आली होती. स्वीडन युरोपमधील एक देश आहे. स्टॉकहोम ही राजधानी, स्वीडनची राजधानी स्टॉकहोम. ठीक आहे, त्यानंतर जर बघितलं स्वीडिश क्रोना चलन आहे तिथलं आणि उल्फ क्रिस्टरसन हे तिथले पंतप्रधान आहे. आता बघा हेनले पासपोर्ट इंडेक्स जो आहे 2025 चा
त्यामध्ये भारताचं स्थान काय? हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025 मध्ये भारताचं स्थान आहे मित्रांनो 80व. ठीक आहे, भारताचं स्थान जे आहे तर ते पासपोर्ट इंडेक्स मध्ये सुधरत चाललेलं आहे, पण भ्रष्टाचारामध्ये खाली चाललेलं आहे. याचा अर्थ आता आपण काय लावायला पाहिजे ते तुम्ही तुमच्या पातळीवर लावू शकता. ठीक आहे, मग आपण जर बघितलं हेनले पासपोर्ट इंडेक्स जो आहे त्यामध्ये भारताचं स्थान 80 आहे. आता मित्रांनो हे पासपोर्ट इंडेक्स नुसार स्थान कसं ठरतं की कोणता देश पहिल्या क्रमांकावर, कोणता देश दुसऱ्या क्रमांकावर? मग आता समजून घ्या जगामध्ये जे काही देश आहे, जगामध्ये खूप सारे देश आहे, 200+ देश आहे. मग आता समजून घ्या भारत जो आहे, मग भारताचा जो पासपोर्ट आहे, ठीक आहे, भारताचा पासपोर्ट आपल्याकडे, ठीक आहे, हा पासपोर्ट घेऊन मी बिना व्हिसा घेता, व्हिसा म्हणजे काय असते, दुसऱ्या देशामध्ये जाण्याच्या अगोदर परवानगी घ्यावी लागते. मी 10 दिवस येणार, 15 दिवस येणार, 20 दिवस येणार, त्याला काय म्हणायचं? व्हिसा म्हणायचं. मग बिना व्हिसाचं मी किती देशात जाऊ शकतो, त्यावरून कोणत्या देशाचा पासपोर्ट किती पॉवरफुल आहे हे आपल्याला समजतं. मग आपण जर बघितलं भारत या बाबतीत 80व्या क्रमांकावर येतो. किती? 199 देशांमध्ये भारत जो आहे 80व्या क्रमांकावर येतो 199 देशांमध्ये. तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. सगळ्यात शेवटी कोण आहे? तर अफगाणिस्तान आहे. पहिल्या क्रमांकावर कोण आहे? सिंगापूर आहे. दुसऱ्या क्रमांकावर जपान आणि दक्षिण कोरिया आपल्याला बघायला मिळतात. मग तिसऱ्या क्रमांकावर खूप सारे देश आहेत. यानंतर पॅरा आर्चर आशिया कप वर्ल्ड रँकिंग स्पर्धा जी आहे 2025 मध्ये आयोजित करण्यात आलेली. ठीक आहे, पॅरा आर्चर आशिया कप. तर यामध्ये जर बघितलं भारताने किती पदकं जिंकली, भारताने यामध्ये 12 पदकं जी आहे ती जिंकलेली आहे. आपण जर बघितलं पॅरा तिरंदाजाची ही स्पर्धा जी आहे ती बँकॉक थायलंडमध्ये 2 ते 11 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये भारताने जर बघितलं तर 6 सुवर्ण पदकं, 3 रौप्य पदकं आणि 3 कांस्य पदकासह 12 पदकं जिंकलेली आहे. थायलंड इथं दुसऱ्या क्रमांकावर होतं 8 पदकासह आणि इंडोनेशिया आपण जर बघितलं तर 1 रौप्य पदक, 4 कांस्य पदक, एकूण 5 पदकासह इंडोनेशिया जे आहे मित्रांनो ते तिसऱ्या क्रमांकावर आपल्याला राहिलेलं बघायला मिळतं. यानंतर पुढे जाऊया. इंडियन स्नूकर चॅम्पियनशिप 2025 विजेतेपद कोण जिंकलेले आहे? तर स्नूकर जो गेम आहे तुम्हाला माहित असेल की असा एक टेबल असतो. टेबलला आपण जर बघितलं असे 6 छिद्रे असतात आणि त्या ठिकाणी एका स्टिकने मारायचं असतं. ठीक आहे, आतमध्ये खूप सारे चेंडू असतात. मग ती जी स्पर्धा आहे तो जो स्नूकरचा गेम आहे तर यामध्ये भारताचे एक खेळाडू एकदम मास्टर आहे. ठीक आहे, तो सगळ्या स्पर्धा जिंकतो स्नूकरच्या. तो खेळाडूचं नाव आहे पंकज आडवाणी. तर पंकज आडवाणीने इंडियन स्नूकर चॅम्पियनशिप 2025 विजेतेपद जिंकलेलं आहे. त्याने अंतिम फेरीत ब्रिजेश दमानीचा पराभव केलेला आहे. भारतातील पहिला स्वदेशी स्वयंचलित जैव वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प कुठे सुरू करण्यात आलेला आहे? तर बघा मित्रांनो, स्वदेशी स्वयंचलित. ठीक आहे, आता स्वदेशी स्वयंचलित या शब्दाचा अर्थ काय आहे? तर स्वदेशी म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपल्या देशाचा, ठीक आहे, इंडिजिनियस आपण बनवलेला. स्वयंचलित म्हणजे काय? ऑटोमॅटिक. मग आपण जर बघितलं तर जैव वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प, आता याचा अर्थ काय? तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप सारा जैव वैद्यकीय कचरा बाहेर पडतो. म्हणजे कसा की जो आपण म्हणू शकतो की पर्यावरणामध्ये परत मिक्स होऊ शकतो. आपण म्हणू शकतो जो बायोडिग्रेडेबल आहे. ठीक आहे, मग आपण जर बघितलं असा कचरा कोणता, समजूया की शरीरातले वेस्टेज जे ऑर्गन असतात. ठीक आहे, तर असे जे काही गोष्टी असतात तर त्या ज्या आहे तर त्याची विल्हेवाट लावणं गरजेचं असतं. त्या कचऱ्याची जर विल्हेवाट लावली नाही तर वेगवेगळे आजार जे ते पसरू शकतात. ठीक आहे, ऑपरेशन वगैरे केले जातात. मग तिथे जर आपण बघितलं तर रक्ताचे कापड वगैरे जे आहे ते पडलेले असतात. त्याची विल्हेवाट लावणं जे आहे ते गरजेचं असतं. आणि त्यासाठी भारतातील पहिला स्वदेशी स्वयंचलित जो आहे जैव वैद्यकीय कचरा प्रकल्प जो आहे तो नवी दिल्लीमध्ये इथं सुरू करण्यात आलेला आहे. तर नवी दिल्लीमध्ये तुम्हाला माहित असेल एम्स नावाचं हॉस्पिटल आहे, भारतात फेमस हॉस्पिटल आहे. तर त्याच्या आवारामध्ये हा प्रकल्प जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी या प्रकल्पाचं उद्घाटन केलेलं आहे. आपण जर बघितलं तर सुगम नाम, आपण जर बघितलं तर हे नाव जे आहे तर या प्रकल्पाला देण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं तर बायोमेडिकल कचरा म्हणजे काय, तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याला काय असतो बायोमेडिकल कचरा. ठीक आहे, यानंतर आता पहिल्या घडामोडी बघून घेऊया. भारतातील पहिली स्वदेशी बुलेट ट्रेन कोण तयार करत आहे? तर BEML, भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड. त्यानंतर भारतातील पहिलं AI विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन केलं जात आहे. कन्याकुमारी तामिळनाडू येथे भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचं उद्घाटन करण्यात आलेले आहे. समान नागरिक संहिता लागू करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे? उत्तराखंड. त्यानंतर भारतातील पहिले सेंद्रिय मत्स्य पालन क्लस्टर जे ते सिक्कीमच्या सोरेंग जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. दलित सबकोटा लागू करणारं पहिलं राज्य आहे हरियाणा.
त्यानंतर देशातील पहिला तेल पाम प्रक्रिया प्रकल्प अरुणाचल प्रदेशमध्ये सुरू झालेला आहे. भारतातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र पाटणा बिहारमध्ये सुरू करण्यात आलेले आहे. 5 कोटी आयुष्यमान कार्ड कोणी जारी केलेले? उत्तर प्रदेशने. भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे दिल्ली. गुजरात हे भारतातील पहिलं सीमावर्ती सौर गाव ठरलेलं आहे. गुजरात हे भारतातील पहिलं, आपण जर बघितलं तर गुजरातमधील मासाळी गाव जे आहे तर ते सीमावर्ती भागात, भारत पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात पहिलं सौर गाव जे आहे ते ठरलेलं आहे. भारतातील पहिली स्वयंसेवा यंत्रणा दिल्ली विमानतळाने सुरू केलेली आहे. आणि पाटणा बिहार येथे स्थापन होणारं भारतातील पहिलं बाल कर्करोग रुग्णालय आहे. तर बालकांचं कॅन्सरचं हॉस्पिटल पहिलं हॉस्पिटल स्पेशली बालकांसाठी पाटणा बिहारमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. US ग्रीन बिल्डिंग काउन्सिल, ठीक आहे, USGBC म्हटलं जातं हिला. तर 2024च्या क्रमवारीत भारताचं स्थान काय आहे? तर बघा मित्रांनो, ज्या बिल्डिंग ज्या आहे, ज्या इमारती ज्या आहे, ज्या इमारती पर्यावरणाला इथं मध्यवर्ती पकडून बनवल्या जातात, पर्यावरणाच्या दृष्टीने अनुकूल बनवल्या जातात, तर त्याला एक संस्था जी आहे ती रँकिंग देते, US ग्रीन बिल्डिंग काउन्सिल. ठीक आहे, हे एक प्रमाणपत्र देते आणि त्या प्रमाणपत्रानुसार सगळ्यात जास्त जर आपण बघितलं तर या ग्रीन बिल्डिंग ज्या आहे तर त्या आपल्याला चायनामध्ये बघायला मिळतात मित्रांनो. मग आपण जर बघितलं भारताचा क्रमांक जो आहे तो 3रा आहे. ठीक आहे, भारताचा क्रमांक किती आहे? 3रा आहे, लक्षात ठेवा. हे आपण जर बघितलं तर या ही जी सोसायटी आहे, ही जी काउन्सिल आहे USGBC, आपण जर बघितलं ही लीड्स नावाचं एक प्रमाणपत्र देते पर्यावरणाला अनुकूल असणाऱ्या ज्या काही बिल्डिंग आहे तर त्यांना. आणि मग त्यानुसार जर बघितलं तर लीडचा फुल फॉर्म काय? लीडरशिप इन एनर्जी अँड एन्व्हायरमेंटल डिझाईन. मग आपण जर बघितलं चीन या बाबतीत सगळ्यात पुढे. चीनमध्ये 25 दशलक्ष चौरस मीटर पेक्षा जास्त एरियामध्ये पर्यावरणाला अनुकूल बिल्डिंग तुम्हाला बघायला मिळेल. कॅनडामध्ये 10 दशलक्ष चौरस किलोमीटर, भारतामध्ये 8.5 दशलक्ष चौरस किलोमीटर. आंतरसेवा समन्वय वाढवण्यासाठी भारतीयचं लष्कर आणि हवाई दलाने कोणता लष्करी सराव आयोजित केलेला आहे? तर बघा मित्रांनो, आता हवाई दल आणि आर्मी यांच्यामध्ये जर आपण बघितलं तर काय वाढवण्यासाठी, तर जे काही कोऑर्डिनेशन असतं, दोघांचा जो काही समन्वय असतो तर ते वाढवण्यासाठी विंग रेडर नावाचा जो काही युद्ध सराव जो आहे तर त्याचं आयोजन करण्यात आलं होतं. विंग रायडर जो आहे तर तो युद्ध सराव आयोजित करण्यात आला होता. लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. आपण जर बघितलं तर यामध्ये कोण आहे? आर्मी आणि एअरफोर्स, नेव्हीचा समावेश यामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही, एवढं लक्षात ठेवा. आता सैन्याविषयी आणि आर्मी विषयी जाणून घेऊया. सैन्याची स्थापना 1 एप्रिल 1895 करण्यात आली. नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. सध्याचे आपण लष्कर प्रमुख जर बघितलं जनरल उपेंद्र द्विवेदी हे आहे. त्यानंतर जर बघितलं तर उपलष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी हे आहे. ब्रीदवाक्य आहे सर्व्हिस बिफोर सेल्फ. हवाई दलाची स्थापना 8 ऑक्टोबर 1932 मध्ये झाली होती. नवी दिल्लीमध्ये मुख्यालय. अमरसिंह एअर चीफ मार्शल आहे आणि टच द स्काय विथ ग्लोरी हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे. बघा, आता तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो, त्याचं उत्तर द्या. जसं की लष्कर प्रमुखाला जनरल म्हटलं जातं, त्यानंतर हवाई दल प्रमुखाला एअर चीफ मार्शल म्हटलं जातं, तसं नौदल प्रमुखाच्या समोर कोणता शब्द जोडला जातो हे तुम्हाला सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. मुंबई ओपन टेनिस टुर्नामेंट 2025 मालिकेचे एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर भारतामध्ये आपण जर बघितलं तर एक स्पर्धा होती टेनिसची, मुंबई ओपन टेनिस टुर्नामेंट. तर हिच्यामध्ये महिला एकेरीचं विजेतेपद जिल टिचमनने जिंकलेलं आहे. तर ही जी स्पर्धा आहे मित्रांनो, जिल टिचमनने जिंकलेली आहे. थायलंडच्या मनाचाया सवंगकाऊचा तिने पराभव केलेला आहे. जिल टिचमन स्वित्झर्लंडची एक खेळाडू आहे. आपण जर बघितलं तर महिला टेनिस असोसिएशन द्वारे आयोजित करण्यात येणारी ही एक स्पर्धा आहे. ठीक आहे, तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं, भारतात आयोजित केली जाते. ठीक आहे, वुमन टेनिस असोसिएशन द्वारे हिचं आयोजन होत असतं. टाटा बोईंग एरोस्पेस लिमिटेडने कोणत्या प्लांटमध्ये तयार केलेल्या अपाचे AH-64 हेलिकॉप्टरचा 300वा फ्युजलेज बोईंगला दिलेला आहे? आता मित्रांनो, फ्युजलेज काय भानगड असतं? तर फ्युजलेज म्हणजे जर आपण बघितलं तर एखादं हेलिकॉप्टर आहे, एखादं विमान आहे, तर त्याचा जो ढाचा असतो, ठीक आहे, आपण एखादं हेलिकॉप्टर कधी बनणार? जेव्हा त्याला पंख वगैरे, हे मिसाईल वगैरे सगळ्या गोष्टी जुळल्यानंतर, त्यामध्ये इंजिन वगैरे टाकल्यानंतर ते काय बनणार? एक हेलिकॉप्टर किंवा विमान बनणार. पण आपण जर बघितलं तर त्याचा फक्त आपण म्हणूया सापळा जो असतो, ठीक आहे, तर त्याला काय म्हटलं तर फ्युजलेज म्हटलं जातं. मग ते 300 फ्युजलेज जे आहे ते हैदराबादमध्ये
टाटा बोईंग एरोस्पेस लिमिटेडने बनवलेला आहे आणि याचा वापर करूनच मग पुढे जाऊन अपाचे A64 हेलिकॉप्टर्स बनवले जातात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर आता 2 टेस्ट क्वेश्चन. राष्ट्रीय खेळ जे आहे त्याची 39वी आवृत्ती कुठे होणार हे तुम्हाला सांगायचं आहे आणि करप्शन परसेप्शन इंडेक्स 2024 मध्ये भारताचं स्थान काय आहे हे तुम्हाला सांगायचंय. त्याचबरोबर हेनली पासपोर्ट इंडेक्स मध्ये भारताचं स्थान काय आहे हे 3 क्वेश्चन जे आजच्या सेशनचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तर ते तिन्ही क्वेश्चन तुम्हाला सांगायचे आहे. त्याचबरोबर राज्यसेवेची तयारी करत असाल तर आपली विजयश्री बॅच आहे. कंबाईन गट क पूर्व परीक्षेची तयारी करत असाल तर आपली लक्ष बॅच आहे मित्रांनो. त्याचबरोबर कंबाईन गट ब आणि गट क पूर्व प्लस मुख्य परीक्षेसाठी आपली फाउंडेशन बॅच 2.0 आहे आणि कंबाईन गट ब मुख्य परीक्षेसाठी यशस्वी बॅच आहे. तर या बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता, प्लस आपला नोट्स पॅक तुम्ही परचेस करू शकता. या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास मित्राच्या ऍप्लिकेशन मध्ये बघायला मिळेल. टेलिग्राम चॅनल, इन्स्टाचं पेज सुद्धा फॉलो करायला विसरू नका. थांबूया मित्रांनो. लेक्चर आवडला असल्यास लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.